हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2 श्लोक क्रमांक 29. आश्चर्यवत् पश्यति कहाचित् एनम् आश्चर्यवत् वदति तथा एव च अन्यः आश्चर्यवत् च एनम् अन्यः शृणोति श्रुत्वा अपि एनं वेद न च एव कहाचित्. आत्म्याला कोणी आश्चर्य दृष्टीने पाहतो, दुसरा कोणी त्याचे आश्चर्याने वर्णन करून बोलतो, आणखी कोणी आश्चर्याने त्याला ऐकतो. अशा प्रकारे श्रवण करूनही त्याला कोणीही नेमकं जाणत नाही. मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यात खाणं, पिणं, संरक्षण करणं, झोपणं, प्रजोत्पादन करणं या गोष्टी सारख्या असल्या तरी त्यांच्यात फरक असा आहे की हे सर्व देणारी जी सर्वोच्च शक्ती आहे त्याचे आकलन मानवाला होते. त्या दृष्टीने तो विचार करू शकतो. ईश्वर आणि मानव यांच्यात फरक असा आहे की त्या आत्मशक्तीची जाण आली की मानव ईश्वरत्वाला पोचतो. ही जाण नष्ट पावली की ईश्वराचा मानव होतो. आत्म्याबद्दल विचार करणं, आत्म्याची जाण येणं, आत्मबोध होणं आणि तो आचरणात आणणं ही फारच दुरापास्त गोष्ट आहे. आपण आपल्याला ओळखू जाणू शकत नाही. आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय बाह्य गोष्टी जाणू शकतात. आपण दुसऱ्या कशाच्या मदतीशिवाय आपल्याला पाहू शकत नाही. आपल्या सर्व इंद्रियांची व्यवस्था बाहेरचं जग जाणण्यासाठी उपयोगी आहे. आपण स्वतः तर आपल्यातच स्थित आहोत. कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी, जाणण्यासाठी इंद्रियांची आणि प्रकाशाची गरज असते. आत्मशोधासाठी इंद्रिय तर उपलब्ध नसतात. प्रकाशाचा विचार करावा तर आत्मा स्वयंप्रकाश दिव्यप्रकाशी आहे. त्याला शोधायला आणखी कोणता प्रकाश आणायचा? सूर्याला शोधायला कोणती दिवटी उपयोगी पडत नाही. अफलातून नगरीच्या अतिप्रगत अशा शहरातील बाळू अति मागासलेल्या खेड्यात पोहोचला. तो तेथील लोकांजवळ गप्पा मारत होता. बोलता बोलता तो म्हणाला, मी कचेरीत दररोज स्कूटरवरून कामाला जातो. लोकांना कचेरीत कामाला जाणं आणि ते सुद्धा स्कूटरवरून हे काही केल्या समजेना. त्यांना शेतात किंवा रानात चालत चालत कामाला जाणं एवढंच माहीत होतं. जे पाहिलं नाही ते जाणणार कसं? आत्म्याबद्दल हाच प्रश्न निर्माण होतो. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की कोणी आत्म्याला पाहिलं तर तो आश्चर्यचकित होतो. त्याबद्दल आश्चर्याने कोणी बोलतो आणि आश्चर्याने ते कोणी ऐकतो. एवढे करूनही आत्म्याला पूर्ण जाणणारा सापडत नाही. त्याला जाणणं फारच दुरापास्त आहे. याचं एकमेव कारण म्हणजे आत्मा दुसऱ्याच्या अनुभवाने जाणता येत नाही. त्यासाठी दृष्टी, जिव्हा, कान यांचा वापर उपयोगी होत नाही, तर ते न वापरणं उपयोगी होत असतं. त्यासाठी स्वतःची स्वतः अनुभूती घ्यावी लागते. यासाठी डोळे बंद करून, मौन पाळून, स्थिर होऊन एका अंतस्थ ओंकाराशिवाय इतर काही न जाणवता ध्यानात उतरावं लागतं. त्यायोगे बाह्य मीची ओळख विसरून आतील स्वला जाणावा लागतो. हरिओम. श्लोक क्रमांक 30. देहि नित्यम अवध्या अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. भरतवंशीया, सर्व जीवमात्रांच्या देहातील आत्मा नित्य अवध्यच आहे. यास्तव कोणत्याही प्राण्यासाठी तू शोक करू नको. येथे भगवंत श्री सांख्ययोगातील आत्मबोध, आत्मज्ञान या प्रकरणाची सांगता करत आहेत. ते सांगत आहेत की सदा सर्व काळ आत्मा अवध्य, मारू न शकणारा, मरू न शकणाराच राहणार आहे. तेव्हा कोणाच्याही मरणाचं दुःख करू नको. हा शोक विनाकारण आहे, तो आवर. येथे अर्जुनाला भरतवंशीय असं संबोधलं आहे. भारताच्या कल्याणाकरिता भरतवंशीया आपल्या स्वधर्म कर्माला तयार हो. हरिओम. हो.